नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या एका नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आता जस्ट मी डाउनटाउनला पोहोचलो, तर मला लकीली इथे पार्किंग भेटली आणि जे रेस्टॉरंटला आपण चाललोय इडलीचं रेस्टॉरंट, तर ते इथून 10 मिनिटं वॉकला आहे। तर आता आपण जाऊया आणि ऑन द वे तुम्हाला मी शिकागो डाउनटाउनच्या बिल्डिंग्स पण दाखवेल आणि जे मेन ठिकाणं आहे ना ते सुद्धा दाखवायचा प्रयत्न करेल। तर चला आपण जाऊया, कारण नंतर आपल्या शोला पण जायचं आहे, तर त्यामुळे लेट होतोय थोडा। तर चला निघूया आपण। तर मित्रांनो, तुम्हाला मी शिकागोबद्दल थोडी एक माहिती देतो, इतिहास सांगतो। तर हे सिटी मित्रांनो 1780 साली एस्टॅब्लिश झालं होतं आणि हे मित्रांनो जगातलं सर्वात काय म्हणता ना, इथे खूप जास्त क्राईम चालतो। आता तुम्ही हे जे रस्ते बघताय ना, तर इथे लिटरली रात्री फिरणं खूप डेंजरस समजतं, कारण इथे दिवसा ढवळ्या रात्री कधी पण शूटिंग होऊ शकते। सो अमेरिकेतलं किंवा तुम्ही जगातलं म्हणा, खूप जास्त इथे क्रिमिनल हिस्ट्री खूप डार्क या सिटीची। तसंच आय थिंक तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, आपल्या हिंदू परिषदेचे आय थिंक स्वामी विवेकानंदांनी हिंदू परिषदेमध्ये भाषण दिलं होतं, शिकागो या ठिकाणीच दिलं होतं। सो तेव्हापासून भारतीयांना अमेरिकेबद्दल माहिती झाली की शिकागो नाव, तेव्हा पण खूप जास्त प्रचार झाला होता की स्वामी विवेकानंद शिकागोमध्ये आले होते। सो तो पण एक थोडा इतिहास मला माहिती आहे। आणि दुसरी मजेची गोष्ट मित्रांनो की शिकागोला विंडी सिटी पण म्हणता, कारण इथे एवढी जास्त जोरात हवा चालते, कारण याला लागूनच तुम्ही जर शिकागोचा मॅप बघितला ना, तर तिथे लागूनच त्याच्या लेक मिशिगन म्हणून आहे आणि तिथून खूप जोराचे वारे चालतात, त्यामुळे शिकागोला विंडी सिटी म्हणून पण ओळखलं जातं। तरच मित्रांनो, जगातला जो पहिला मोबाईल होता ना मोटोरोलाचा 1973 साली, सो तो शिकागोमध्येच बनला होता मित्रांनो। तर मार्टिन नावाच्या सायंटिस्टने याचं इन्व्हेन्शन केलं होतं शिकागोमध्ये। आणि जो जगातला जो पहिला कॉल लागला ना मोबाईलवर, तो शिकागोमधूनच लागला होता। सो ती पण एक मी थोडं वाचण्यात आलं आहे मला, सो त्याच्यामुळे मला ही थोडीफार माहिती आहे। आणि मी जिथे मित्रांनो राहतो, ज्या राज्यात आयोवा नावाच्या राज्यात, तर शिकागोपासून ते 4 तासाच्या अंतरावर आहे। त्यामुळे मी शिकागोमध्ये येत जात राहतो, कारण माझे बऱ्यापैकी जे मेकॅनिकल इंजिनिअरचे माझे मित्र आहे मोस्टली त्या फील्डचे, तर ते शिकागो साईडला जॉब करतात। आणि इथे इंडियन्स पण खूप जास्त आहे मित्रांनो। इथे आय थिंक मी मागच्या खूप काही ब्लॉगमध्ये तुम्हाला डेवॉन स्ट्रीट पण दाखवलं होतं, इथला इंडियन एरिया, जिथे लाईक इंडियन रेस्टॉरंट आहे, किराणा दुकान आहे, तर इथूनच आय थिंक 20 मिनिटाच्या अंतरावरच ते ठिकाण आहे। सो त्याच्यामुळे पण मी येत राहतो की माझे इंडियन मित्र पण इथे खूप सारे आहे। ही जी मित्रांनो माझ्यासमोर जी बिल्डिंग दिसते ना तुम्हाला, तर हे इथलं गव्हर्नमेंटचं कॉर्पोरेट ऑफिस आहे। जसं आपल्या मुंबईमध्ये कसं बृहमुंबई महानगरपालिका असते, सो ते शिकागोची जी महानगरपालिका आहे जी तुम्हाला दिसते इथे। तर इथे जे दिसतं ना मित्रांनो, मेट्रो पण इथे खूप जास्त चालते। सो मोस्टली मित्रांनो अमेरिकेत जे मोठ्या सिटी असतात, न्यूयॉर्क झालं, शिकागो झालं, LA झालं, तर तिथे मेट्रो खूप जास्त प्रमाणात लोक यूज करतात। जसं मी ज्या खेड्यात राहतो लाईक स्मॉल सिटीमध्ये, तिथे जास्त यूज नाही करत, कारण तिथे पॉप्युलेशनच जास्त नसल्यामुळे तिथे काही यूजच नाही होत, त्यामुळे सर्वांकडे पर्सनल गाड्या असतात। पण तुम्ही जर शिकागोमध्ये गेले ना, तुम्हाला तिथे मिनटाला मेट्रो भेटून जातील। आणि इथलं मेट्रो पण खूप भारी असतं मित्रांनो, खूप फास्ट असतं आणि खूप स्वस्त पण असतं। तर मित्रांनो, शिकागोचं आर्किटेक्चर पण खूप सुंदर आहे, तुम्ही ते बघू शकता किती मोठ्या बिल्डिंग आहे। तर हे जे शहर आहे मित्रांनो शिकागो, तर हे जे तुम्ही दिसतं ना बिल्डिंग, हे मेन डाऊनटाऊन आहे। तर इथे सर्व जे कॉर्पोरेट जे ऑफिस असतं ना मोठ्या कंपन्यांचे, ॲमेझॉन झालं, नंतर चेस बँक, जे पण कॉर्पोरेट ऑफिस असतात, तर ते डाऊनटाऊनमध्ये असतात। सो मोस्टली ह्या बिल्डिंगमध्ये ते रेंटवर घेतात आणि ते ओन करतात ह्या बिल्डिंगा। आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, US मध्ये न्यूयॉर्क नंतर शिकागो जे आहे ना आर्किटेक्चर, ते 2 नंबरला समजलं जातं, कारण न्यूयॉर्क आणि शिकागोमध्ये नेम कॉम्पिटिशन लागते की कोणतं शहर भारी आर्किटेक्चर मानाने। तर सर्वात जास्त भारी शिकागोचं आहे मला तरी पर्सनली वाटतं, कारण मी न्यूयॉर्कला पण गेलो आहे। तर न्यूयॉर्कला तुम्हाला दिसतं व्हिडिओमध्ये खूप भारी, पण रस्त्याने जाताना एवढा घाणवास येतो। तसं शिकागोमध्ये नाही मित्रांनो, शिकागोमध्ये एवढी जास्त क्लीनलीनेस आहे, कारण लोकसंख्येच्या मानाने पण न्यूयॉर्कपेक्षा थोडं छोटं आहे, पण आर्किटेक्चर जर म्हणशाल तर खूप मस्त आहे इथलं आर्किटेक्चर, तुम्ही बघू शकता।
आणि मित्रांनो, ही जी शिकागोची जी रिव्हर आहे ना, शिकागो रिव्हर, तर ही याचं आय थिंक इतिहास असा आहे, ही जगातली एकमेव नदी की जी उलट्या प्रवाहाने वाहते. शी लाईक नॉर्मल नद्या कशा सरळ वाहतात ना, तर ही क्रॉसमध्ये वाहते. सो ही पण एक गमतीशीर गोष्ट आहे शिकागोची. तर मित्रांनो, हा जो ब्रिज आहे इथे मी चालतोय, हा पूर्ण 180 अँगलमध्ये सुद्धा शिफ्ट होतो. तर तुम्ही बघू शकता, हा जो मिडलमधून आहे तो शिफ्ट होतो. हा जो रस्ता आहे मित्रांनो, तर इथे सर्व शॉपिंगचे दुकानं आहे. याला आय थिंक 9 माइल स्ट्रीटसुद्धा म्हणतात. इथे तुम्हाला सर्व कॉस्ट्युम्सचे नंतर सर्व दुकानं आरामात सापडून जाईल. हे जे पार्क आहे मित्रांनो, हे जे अंड्यासारखं तुम्हाला दिसतं ना सिल्वर कलरचं, त्याला मिलेनियम पार्क म्हणतात मित्रांनो. तर हे एक अशी त्यांनी स्टॅच्यू टाईप बनवलं आहे पूर्ण मेटलचं, आणि पूर्ण डोमसारखं काय म्हणतात, सिटीचं सिम्बॉल म्हणून तो ओळखला जातो. आणि त्याच्या जवळच तुम्ही हा फाउंटन बघितला ना, तर ते तिथं असं चित्र दिसतं आणि त्याच्या त्यांच्या तोंडातून ते पाणी पडतं. मग तिथे जे पण लहान मुलं असतात ते खेळतात, नंतर इथे फोटो बिटो काढतात, तुम्ही बघू शकता. सो खूप भारी तिथे ॲम्बियन्स वाटतो, खूप भारी ॲटमॉस्फिअर वाटतो. तर तिथे बसून एवढं मस्त वाटतं ना. जे आपले जुने पिक्चर होते, कलौनाव झालं, नंतर हम तुम, जे पण फॉरेनची शूटिंग दाखवायची ना, तर तिथे बसून तीच एकदम फिलिंग येते GTA वाय सिटीची, तुम्ही बघू शकता. आणि इथे ट्रॅफिक पण मित्रांनो खतरनाक आहे, तुम्ही बघू शकता. एवढ्या जास्त गाड्या आहे आणि शिकागोची ड्रायव्हिंग एकदम वर्थ समजले जाते. म्हणजे कुठून कशा गाड्या घालतील ना, काहीच भरोसा नाही. आपल्याकडे कसं समजतं इंडियामध्ये तसं चालवतात, पण शिकागोमध्ये पण त्याच टाईपची थोडी ड्रायव्हिंग होते. ज्या छोट्या सिटी असतात अमेरिकन, जिथे जास्त पॉप्युलेशन नसते, तिथे बऱ्यापैकी रूल फॉलो करतात. पण मोस्टली मोठ्या सिटींमध्ये मित्रांनो एवढे रूल कोणीच फॉलो करत नाही.
रात्री लाईट लागल्यावर ते एवढं सुंदर दिसतं ना डाऊनटाऊन, ते बघू शकता इथे व्हिडिओमध्ये. मस्त ते सनसेटचा प्रकाश आणि हा डाऊनटाऊनचा लाईटचा प्रकाश दोघांचा मिळून एकदम मस्त फोटोशूट होतं. हा जो वॉक दिसतो मित्रांनो रिव्हर वॉक म्हणता, कारण रिव्हरच्या साईडने यांना अशी लाईक वॉकवे केला आहे, तिथे तुम्ही चालू पण शकता, नंतर पूर्ण सिटीचा व्ह्यू पण बघू शकता. त्यामुळे खूप भारी वाटतं इथून तो नजारा बघायला. इथे जर बघितलं मित्रांनो, हे ट्रम्प टावर आहे. तर तुम्हाला माहिती डोनाल्ड ट्रम्प जे आता नवीन राष्ट्रपती झाले, प्रेसिडेंट युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचे, तर त्यांच्या बिझनेसचं हे ट्रम्प टावर आहे सॉरी. सो तुम्ही जर बघितलं ट्रम्प टावर मित्रांनो, जगात प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसेल. पुण्यामध्ये सुद्धा ट्रम्प टावर आहे, तुम्ही जर चेक केलं ना. सो बेसिकली ट्रम्प हे बिझनेसमॅन आहे, त्यांच्यामुळे याच्यामध्ये रिअल इस्टेटमध्ये पण त्यांचा खूप मोठा वाटा आहे मित्रांनो. आणि इथे बघितलं ना मित्रांनो, इथे फोटोशूट करायला पण येतं, कारण इथून या नदीवरून आणि त्या ट्रम्प टावरून फोटो एवढे सुंदर येतात ना. सो ज्यांचं पण लग्न असतं ना, ते इथे फोटोशूटसाठी प्री वेडिंगसाठी येतात. आणि तुम्ही ते बघू शकता मित्रांनो, क्राऊड पूर्ण इंटरनॅशनल क्राऊड आहे, कारण इथूनच जवळ एअरपोर्ट आहे 20 मिनिटाच्या अंतरावर. आणि जे पण पर्यटक येतात ते मोस्टली डाऊनटाऊनला नक्की व्हिजिट करतात. सो तुम्हाला इथे बघू शकता फक्त अमेरिकन लोक नाही दिसणार, जपानचे, नंतर चायनीज, इंडियन, आपले देशी लोक पण तुम्हाला इथं खूप जास्त प्रमाणात दिसून येतात. आणि ही जी बोट दिसते ना, तर इथे बोटिंगला काहीतरी $50 घेतात, पण पूर्ण तुम्हाला ते सिटीचं एक राऊंड मारून आणतील. आणि खूप मस्त तिथून तुम्हाला फोटो पण काढायला भेटतात, सिनारिओ दिसतो पूर्ण. मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग, मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आपण भेटूया अशाच पुढच्या एका मजेशीर ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.